ITIच्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न। सुरेश कहाते एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित प्रभाकरराव घेवारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची महापारेषणमध्ये निवड झाली। अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव संस्थेच्या वतीने करण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रख्यात असणारे स्वर्गीय सुरेश भाऊ कहाते यांच्या संस्थेमधून आकाश मारोटकर व वैभव गुल्हाने यांची महापारेषणमध्ये विद्युत सहाय्यक पदांसाठी निवड झाली। यांचा कौतुकास्पद सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी सुरेश कहाते एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मनीष कहाते, आर्यनंदी पतपुरवठा संस्थेचे संचालक व किशोर गुलारकरी, माजी पंचायत समितीचे सभापती गजानन डोंगरे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख इष्णुपंत तिरमारे, देवीदास गुल्हाने, बाबारावजी सानप, गजानन गुल्हाने, माजी उपसरपंच अमोल गुल्हाने, दीपक शहाडे, गजानन बोरकर, नितीन जेकवार, सतीश येवलेसह मान्यवर उपस्थित होते। या ठिकाणी गजानन डोंगरे यांनी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं, त्यामुळे काही शिल्लक राहावं असं मला वाटत नाही। परंतु एखादी संस्था उभी करत असताना काय त्रास होतो हे मी माझे मनीष भाऊशी आणि सुरेश भाऊशी संबंध असल्यामुळे मी जवळून पाहण्याचा मला योग आला आणि ते संस्था कशी उभी राहते हे त्या करणाऱ्यालाच माहीत असते। अतिशय परिश्रम घेऊन ही संस्था मनीष भाऊंनी या ठिकाणी उभी केली व ते सक्षमपणे या ठिकाणी सुरू आहे। प्रकाश मारोटकर असे अनेक विद्यार्थी आज या ठिकाणी घडून गेले। त्या लोकांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांची उत्तम प्रगती हो यासाठी मी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो। आपण या ठिकाणी आला, माझा म्हणणं आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मी आभार मानतो। आणि आर्यनंदी इंग्लिश स्कूल आणि प्रभाकरराव घेवारे ITI यावर आपण लोकांनी जसं प्रेम आजपर्यंत केलं असं भविष्यात आमच्याविषयी विश्वास, जिव्हाळा आणि प्रेम आपण कायम ठेवावं। तुमचे हात आमच्या डोक्यावर कायमस्वरूपी असू द्यावे। तुमचे आशीर्वाद हेच आमच्यासाठी अमूल्य देण आहे अशी मी या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो। धन्यवाद। आपणा सर्वांना विनंती आहे की कोणीही जेवण